काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही मंथन, नवोदय, स्कॉलरशिप, अभिरूप, सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? मग त्यासाठीच आरएस एज्युकेशन घेऊन आला आहे तुमच्यासाठी महाधुरंधरची सिरीज. म्हणजे या महाधुरंधर सिरीज मध्ये आपण जवळपास 5000 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेची शिकवणार आहोत. आहे ना मजा? म्हणजे कुठलीच तुमची बेसिक कन्सेप्ट ही आता सॉल्व करायची राहणार नाही. त्या महाधुरंधर सिरीज मधलाच आपला हा आजचा जवळपास 7वा व्हिडिओ आहे. त्या 7व्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 43 आपण शिकणार आहोत. आतापर्यंत बघा 42 प्रश्न झालेले आहेत, ते सगळे सोडवा. जिथं जिथं अडचणी ते तिथे तिथं व्हिडिओ पॉज करून बघा. आणि तरीही काही शंका वाटली तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये, स्क्रीनवरती कुठेही आरएस एज्युकेशनचा व्हॉट्सअप नंबर दिसेल, त्यावरती तुम्ही तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते पाठवू शकता. आता करूया आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि 43 नंबरच्या प्रश्नात. बघा प्रश्न काय दिलाय, 15 दशक, 15 शतक, 15 एकक, 15 सहस्त्र बरोबर किती, असे प्रश्न विचारले जातात. म्हणजे मंथन मध्ये, नवोदय मध्ये, स्कॉलरशिप मध्ये असे प्रश्न विचारले जातात. तर इथं आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत. हे जे दशक, शतक, एककामध्ये दिले त्याच्यापासून आपल्याला संख्या तयार करायची. आता एकक स्थानी सगळ्यात आधी कोणता अंक आहे तो बघायचा. एकक स्थानी कोणता आहे? 15 आहे. आपण लिहून घेतला 15. आणि मग हे सगळ्यात आधी आपल्याला संख्या तयार करायची आणि त्यानंतर त्याची बेरीज करायची. एकक स्थानी 15. ओके. त्यानंतर दशक स्थानी काय आहे? दशक स्थानी पण 15च आहे. शतक स्थानी पण 15च आहे आणि सहस्त्र स्थानी पण 15च आहे. आता तुम्ही ह्याची सगळ्यांची अशीच बेरीज कराल तर अशी बेरीज करायची नाही, अशी बेरीज चुकते. मग आता बघा, सहस्त्र स्थानी 15 आहे म्हणल्यावर 15 वर 3 शून्य द्या. ओके. अधिक एकक, दशक, शतक स्थानी 15 आहे म्हणल्यावर 15 वर 2 शून्य द्या. येते लक्षात? दशक स्थानी 15 आहे, 15 वर 1 शून्य द्या. आणि एकक स्थानी 15 आहे म्हणल्यावर त्याला शून्य द्यायची गरज नाही. या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज किती येईल? 5, 5 आणि 1 6, 6, 6 आणि 1. कुठं उत्तर दिसते? इंग्लिश मध्ये लिहिले मी, मराठीमध्ये बघा पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर येणार आहे. आता हे जर तुम्हाला समजलं नसेल, तर काय करायचं तुम्हाला? शतक हजार स्थानी 15 आहे बरोबर, त्याला गुणिले 1000 करा. उत्तर काय येईल? 15000. त्यानंतर दशक स्थानी, शतक स्थानी बघा 15, त्याला गुणिले 100 करा. उत्तर काय येईल? 1500. दशक स्थानी 15 आहे, 150. आणि एकक स्थानी 15 आहे, इथं काहीच नसतं, 15. या सगळ्यांची आपण बेरीज करायची आहे. सहस्त्र म्हणजे 1000, 1000 झाल्यानंतर काय येतं? शतक, शतक झाल्यानंतर दशक आणि एकक. म्हणजे आपण म्हणतो ना एकक, दशक, शतक आणि 1000. अशा पद्धतीने आपण त्या संख्या तयार केल्या आणि त्याची बेरीज केलेली आहे. बेरीज करून उत्तर आलेलं आहे 16665. समजले का? हो. चला, यांना समजले म्हणल्यानंतर तुम्हाला पण समजलं असेल. आता पाहणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 44. आता बघा, विस्तारित मांडणी जर तुम्हाला दिली तर आता आपली थोडीशी विस्तारित मांडणीवरचे प्रश्न आपण घेणार तिथून पुढे. तर विस्तारित मांडणी दिलं तर सगळ्यात सोपं काय करायचं? अशी संख्या दिली, ओके, अशी संख्या दिलेली ही लिहून घ्या, 43508. आता 4च्या पुढे किती अंक आहेत? ते 4 अंक आहेत, मग 4 वर 4 शून्य देऊन टाका. अधिक 3च्या पुढे किती अंक आहेत? 3 आहेत, 3 वर 3 शून्य देऊन टाका. अधिक 5च्या पुढे किती अंक आहेत? 2 आहेत, 5 वर 2 शून्य देऊन टाका. आणि ह्या शून्याच्या पुढे 1 अंक आहे, मग 1 शून्य लिहा, 2 शून्य लिहा, काही फरक पडत नाही. आणि 8च्या पुढे काही अंक आहे का? नाही. 8 हा एकच स्थानी आहे म्हणून 8च्या पुढे पण कोणते अंक नाहीत. ही आहे विस्तारित मांडणी. आपल्याला हा पर्याय शोधायचा आहे. बघा पर्याय कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 3. चला मुलांना, आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 45. प्रश्न क्रमांक 45 बघा काय दिलाय. 500 रुपयांच्या 30 नोटा आहेत, 100 रुपयाच्या 16 नोटा, 10 रुपयांच्या 10 नोटा आणि 1 रुपयाची 6 नाणी मिळून होणाऱ्या एकूण रकमेची विस्तारित पुढीलपैकी कोणतं आहे? पहिल्यांदा आपल्याला संख्या तयार करायची त्या नाणी नोटापासून आणि मग त्याचं विस्तारित रूप तयार करायचं आणि मग उत्तर शोधायचं. मग आपण बघूया किती नोटा दिलेत. बघा 500 रुपयाच्या किती नोटा दिलेत? 30 नोटा दिलेत. ओके. त्यानंतर 100 रुपयाच्या 16 नोटा दिल्यात. हे पहिल्यांदा लिहून घ्यायचंय. किती नोटा दिल्यात, काय किती नाणी दिल्यात ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं. 500च्या 30 नोटा दिल्यात, 100च्या 16 नोटा दिल्यात, 10 रुपयाच्या किती नोटा दिल्यात? 10 नोटा दिल्यात आणि 1 रुपयाची किती नाणी दिलेली आहेत? 6 नाणी दिली आहेत.
अशा पद्धतीने हे सगळं प्रश्नामध्ये जे काय विचारलेलं आहे ते लिहून घ्यायचं. आता आपण त्या नोटापासनं किती पैसे होतात ते बघूया आणि त्यापासून कोणती संख्या तयार होते ते बघूया. बघा 500च्या 30 नोटा म्हणजे किती रुपये झाले? 5 त्रिक 15, मराठीतच लिहिलं 15, आणि हे उरलेले 3 शून्य देऊन टाका म्हणजे 15,000 रुपये झाले. नंतर हे 1600 रुपये झाले. गुणाकार करत चालायचंय तुम्हाला. 10 आणि 10 हे किती झाले? 100 रुपये झाले. आणि हे 6 रुपये, रुपये 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 आणि रुपये. आता हे सगळ्यांची बेरीज करून आपल्याला एक संख्या तयार करायची. बघा बेरीज कशी करणार? 15,000 अधिक 1600 किती झाले? 16,600, 16,600 100, 16,700, 16,700 आणि 6 रुपये. 16,700 अधिक हे 6 रुपये, 16,706. आता ही आपल्याला नाणी नोटापासून मिळणारी संख्या आहे. ओके, आता ह्याचं आपल्याला विस्तारित रूप सांगितलंय. बघा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप गणित सोडलं की गणित अवघड वाटत नाही. याचं विस्तारित रूप कसं करायचं तुम्हाला मी सांगितलंय. काय करायचं? एक आहे, एक लिहून घ्या. एकच्या पुढे किती अंक आहेत? 3 आहेत. 1 2 3 शून्य देऊन 4 अंक आहेत, सॉरी 4 शून्य देऊन टाका. 6, 6च्या पुढे किती आहेत? 1 2 3 अंक आहेत, 3 शून्य देऊन टाका. 7च्या पुढे किती अंक आहेत? 2 अंक आहेत म्हणून 7 वर 2 शून्य देऊन टाका. आणि हा 0 आणि 6 संख्येची विस्तारित मांडणी करताना अशा पद्धतीने करा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण नाणी नोटापासून संख्या तयार केली, त्या संख्येपासून त्याचं विस्तारित रूप तयार केलं. हा पर्याय बघा कुठं आहे? 10,000, 6,700 आणि 6. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्या नोटबुक वरती, स्टेप बाय स्टेप समजून घ्या. ओके, आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गणित सोडवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. आता परत आपण वेळ न वाया घालवता घेऊया प्रश्न क्रमांक 46. चला मुलांना आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 46. बघा 46 मध्ये काय दिले? एका संख्येत 16,000, 16 दशक आणि 16 एकक आहेत, तर ती संख्या कोणती? बघा कुठंच काहीच याचा अंदाज लागत नाही, तरी पण आपल्याला हे गणित सोडवायचं. 16,000 दिले म्हणजे 16 ही संख्या हजार स्थानी, बरोबर? 1000 म्हणले की आपण 16 वर 3 शून्य देणार. ठीक आहे, त्यानंतर 16 दशक दिले, आपण इथंच लिहूया. 16 दशक म्हणजे 16 वर 1 शून्य येणार ना, 16 हा दशक स्थानी आहे, 16 वर 1 शून्य. आणि 16 एकक म्हणजे 16, यांची सगळ्यांची बेरीज करू शकता किंवा त्यांच्या स्थानावर लिहू शकता. 7 1 16,176. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येते. ह्याची बेरीज करा किंवा त्या ठिकाणी लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, अशा पद्धतीने हे गणित आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे भरपूर अशा प्रकारच्या गणिताची. अजून आपण घेऊया आता प्रश्न क्रमांक 47. क्रमांक 47 मध्ये काय दिले? 86,750 या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? आता ती संख्या आपल्याला लिहून घ्यायची. आधी इथे एक्सप्लेन करते मी. ठीक आहे, कोणती संख्या आहे? 86,750 ही संख्या आहे. याच्यामध्ये सर्व अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची. तर स्थानिक किंमत म्हणजे काय? समजा 8 ची स्थानिक किंमत काढायची तर त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे आपण शून्य देतो. ही साधी सोपी आणि तुम्हाला समजण्यासाठी ट्रिक दिलेली आहे. तसं बघितलं तर एकक दशक शतक हजार 10,000 स्थानी 8 आहे, त्यामुळे 8ला मग ती 10,000 ने गुणा, मग ते उत्तर काढा. त्यापेक्षा साधं सरळ सोपं. 8च्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्या. 1 2 3 4 अंक आहेत, 4 शून्य द्या. ही झाली 8 ची स्थानिक किंमत. ओके, 6 ची स्थानिक किंमत. 6च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 4 अंक आहेत, सॉरी 3 अंक आहेत, म्हणून आपण 3 शून्य दिले. 6 हा हजार स्थानी आहे, त्यामुळे 6 गुणिले 1000 असं करून पण स्थानिक किंमत काढता येते. पण साधा सरळ सोपं, त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य देऊन टाक. ठीक आहे, 7 हा शतक स्थानी आहे, त्याच्यावर 2 शून्य द्या. 5 हा दशक स्थानी आहे, त्यावर 1 शून्य द्या आणि शेवटी 1 शून्य. ठीक आहे, 0 5 7 6 आणि 8 ही आहे 86,750 ची स्थानिक किंमत. तीच संख्या तुम्हाला मिळते. काही गणितामध्ये बघा, जेव्हा तुम्ही स्थानिक किंमत काढताय तेव्हा उत्तर तुम्हाला तीच संख्याच मिळते. दर्शनी किंमत करून जर त्याची बेरीज करायची म्हणली तर उत्तर वेगळं मिळणार आहे. पण स्थानिक किंमत काढली आणि त्याची जर बेरीज करायची म्हणली तर बऱ्याचदा तुम्हाला उत्तर तीच संख्याच मिळते. मग कुठं उत्तर ती संख्या मिळते ते तुम्ही मला कमेंट करून कळवायचं आहे. याचं उत्तर येईल
750 पर्याय क्रमांक 2. आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 48. आता या संख्येचं विस्तारित रूप कोणतं आहे ते विचारले. विस्तारित रूप काढताना पण सेम आपल्याला आता जे आपण केलं तेच करायचं आहे. बघा 8च्या पुढे किती अंक आहेत? 82,719. 29 ही संख्या आहे. 82,729. ओके. आता याची आपल्याला काय करायची? विस्तारित रूपात मांडणी करायची. मग कशी विस्तारित रूपात मांडणी करणार? पहिल्यांदा 8 घ्या, त्याच्या पुढे 1 2 3 4 अंक आहेत, 4 शून्य देऊन टाका. त्यानंतर हा 2 घ्या, त्याच्या पुढे 1 2 3 अंक आहेत, 3 शून्य देऊन टाका. ओके. त्यानंतर हा 2 आहे, सॉरी 7 लिहिते. 7 इथलं इरेज करते मी. 7 आहे. 7च्या पुढे बघा किती अंक आहेत? 2 अंक आहेत, म्हणून आपण 7 वर 2 शून्य देतो. अधिक 2च्या पुढे 1 अंक आहे म्हणून 1 शून्य देतो आणि अधिक 9. ही आहे 82,729 या संख्येची विस्तारित मांडणी. हा पर्याय कुठे दिसतो आपल्याला? 700 इथं 2, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा हे सुद्धा कन्फ्युज करण्यासाठी दिलेलं आहे, पण इथं 1 शून्य जास्त दिलेलं आहे, इथं 1 शून्य जास्त दिलेलं आहे. असे पर्याय तुम्हाला कन्फ्युज करतात, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं. पर्याय कोणता आहे बघायचं आणि त्याला गोल करायचं. आता नेहमीप्रमाणे तुम्हाला क्लिक झालं असेल की हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे होमवर्कसाठी. मला खात्री आहे की आतापर्यंत तुम्ही जवळपास 45 प्रश्न सोडवले असतील. ते प्रश्न तुम्ही सोडवले आहेत का? त्यासाठी वेगळी नोटबुक केली आहे का? हे सर्व मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि खरंच व्हिडिओ काढण्यासाठी खूप मेहनत लागते. प्रत्येक प्रश्न 4-5 पुस्तकांचा अभ्यास करून काढावं लागतं, प्रश्न लिहावं लागतं, व्हिडिओ शूट करावा लागतो, परत एडिट करावं लागतं आणि मग अपलोड करावं लागतं. हे सगळं महाराष्ट्रातल्या होतकरू आणि गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. तुमच्या शेजारी पाजारी नातेवाईक ओळखीचे मित्रमैत्रिणी सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पण महाधुरंधरच्या या सिरीजमध्ये पार्टिसिपेट करायला, सहभाग घ्यायला अजिबात विसरू नका. आणि मला खात्री आहे तुम्ही सगळे एक ना एक प्रश्न लिहून घेताय, कारण हे प्रश्न तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी नक्कीच खूप मदत करणार आहेत. भेटूया आता पुढच्या आणि अशाच नवीन प्रश्नांसोबत. धन्यवाद.